नमस्कार मंडळी, मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे दसऱ्याचा दिवस आणि आमच्याकडे सकाळी सकाळी काय चालू आहे तुम्हाला दाखवते। आणि हां, तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भरपूर असं सोनं लुटा आजच्या दिवशी आणि बरेच जण दसऱ्याच्या दिवशी सोनं सुद्धा घेतात, खरेदी करत असतात। तर बघा इकडे आमच्याकडे सकाळी सकाळी सुरू आहे गाडी धुणं। हा धुवा चला। तर इथं श्रावण आहे, ह्या दोघांनी एक एक गाड्या घेतल्यात बरं का धुवायला। तर हात लावायचा असते श्रावू। तर श्रावू रोज स्कूटीवर बसते ना, स्कूलमध्ये ती गाडीवर जाते, त्यामुळे ती गाडी धुते। स्कूटी धुण्याचं काम सुरू आहे। तर छान धुवा श्रावू, असं हे करून धुवा, असं हात लावल्याशिवाय नाही धुता निघत बरं का। चल धु। तर श्रावणी आता हे काम करते आणि तसं आहे बघा। बोला। चालू आहे आता दसऱ्याला रामाने रावणाचा वध केलेला होता। हा, त्याच्या निमित्त आपण हा सण साजरा करतो। हा, पण ही गाड्या धुणं आणि ह्याची पूजा करणं हे कोणी लिहून ठेवले काय माहिती, त्याचा आपल्याला त्रास आता इथे करावा लागत आहे। हा, तर इथं पाणी इथंच असल्यामुळं ना आम्ही बाहेर काही धुवायला वगैरे घेऊन जात नाही, हो ना। तर इथं घरीच असं गाडी स्वच्छ एकदम चकाचकाचा नाश्ता केलाय बरं का या दोघांनी, कारण की आता काम करायचंय म्हणल्यावर अगोदर तर पेट पूजा पाहिजे। तर गाडी अगोदर नाश्ता केलाय आणि त्यानंतर हे गाडी धुण्याचं काम सुरू झालेलं आहे साहेबांचं। आता हिला बराच वेळ लागतो, कारण की सारखी सारखी काही धुतली जात नाही आणि धुळीमुळे बघा कशी झाली, धुळीमुळे बघा पाणी टाकलं तर लगेच निघते। तर आता हे धुण्याचं काम सुरू आहे। आता एवढा शॅम्पू गाडीला, बापरे। गाडीची पण मज्जा आहे। चल श्राव, तू पण छान सुंदर धु गाडी। आणि ती गाडी झाल्याच्या नंतर आपली सायकल आणि ती टू व्हीलर जी आहे मोटरसायकल ती पण धुवायचे। तर आता या दोघांकडे भरपूर काम आहे। तर मंडळी या दोघांना यांची कामं करू देऊयात आता। आणि आता यांना बराच वेळ लागणार आहे, तोपर्यंत मी स्वयंपाकाची म्हणजे म्हणलंच तुम्हाला नाश्ता वगैरे केलेला आहे आणि स्वयंपाक वगैरे करून घेते। आणि बाहेर सगळं काय ओललंय, त्यामुळं म्हणजे ह्यांचं गाड्या धुण्याचं काम सुरू आहे, त्यामुळं ओलच आहे। तर ते झाल्याच्या नंतर मी रांगोळी वगैरे काढीन, त्यामुळे मग नंतर जे काही होईल ते तुमच्याबरोबर शेअर करते। तोपर्यंत स्वयंपाक करून घेते। तर बघा माझी तर बाहेर रांगोळी काढणं चालू आहे, पण या दोघांचं म्हणजे गाडी धुणं झाली की लगेच श्रावू तिच्या पप्पांची मालिश करते आज, आणि हे आरामात, हो ना। खूप दिवसांनी आता म्हणजे, हो का, म्हणून तू पप्पांची मालिश करून देते। तर बघा असं काय सुरू आहे आज, सगळ्यांचं काय काय चालू आहे। आणि आमच्या तर मात्र या दोघांचं हे असे कामं सुरू आहेत आणि हे निवांत बसलेत, कारण की डोकं दुखतंय त्यांचं। तर चला करा, कंटिन्यू करा। आणि नंतर श्रावू याचा मोबदला पण घेणार आहे बरं का पप्पांकडून तिच्या, हो ना। तर ताईंनो बघा सुंदर अशी रांगोळी काढली आहे, शुभ दसरा। तर बघा किती सुंदर दिसते ना ज्यावेळेला अशी छान छान रांगोळी काढतो आपण त्यावेळेला। तर बघा आज श्रावू तिच्या कामात व्यस्त होती, त्यामुळे मी रांगोळी काढली आहे आणि खूप सुंदर आली आहे। तर आजची जी ही पूजा आहे ना ती श्रावणी केली आहे बरं का, सुंदर अशी, आणि फुलं वगैरे ठेवून सर्व काही बघा। तर मंडळी पूजा वगैरे केली, स्वयंपाक केला, तुम्ही तर पाहिलंच। साहेबांनी श्रावणी गाडी धुतली, श्रावणी देवबाप्पाची पूजा केली, ते झाल्याच्या नंतर मी स्वयंपाक वगैरे केला। आणि आज स्वयंपाकामध्ये भरपूर काही केलंय। आणि कोण सर्व करते माहितीये का, आज ताटं कोण लावते, तर श्रावूचं चालू आहे, कर ना श्रावू। तर ती जोपर्यंत माझं चालू होतं बोलणं वगैरे, तर तोपर्यंत ती छान ताट सुद्धा वाटते। तर आज काय काय केलंय ना ती श्रावू। तर बघा श्रावू, सांग काय काय बनवलंय। पुरी, चण्याची भाजी, पनीरची भाजी, खीर, खीर, कढी,
कुरडई मसाले हा, तुला काय आवडतं यातलं? पनीरची भाजी आणि पुरी आणि मसाला भात आहे ना. तर साहेब आज तुम्ही चुपचाप काय एवढे शांत शांत? शांतच आहे. हा, कारण की आज तोंडात लालय त्यामुळं दुखतंय डोकं. हा, त्यामुळे आज साहेब शांत आहेत. जेवण करतो. हो. अरे तयार झालीच नाही का अजून? हा बाबू एवढे डोळे मीच काय मीच हा मीच काय हा सोर आहे हो. नवीन ड्रेस घालून कोण झोपते? नया है कि पुराना है? पुराना काय है? पुराना पुराना. हा आला आमचा चष्मा आला. एक मिनिट मला आवरू द्या. हा आवर आवर लवकर. स्माइली आंटी. ही छोटी गाडी ही यावर्षी आपल्या फॅमिलीमध्ये ॲडिशन आहे. हे हा का. चला चला लवकर. श्रावचा क्लास सुरू आहे का नाही? हो. अरे बोलतात चांगली आहे पण आज. हा श्राव. वा. आणि हार नाही हार केलाय ना. विसरले हार. नाही नाही नाही, एक मिनिट नाही बांधायचं श्राव. इथं हे बघ, हे पकडते एक साईड मी, तू बांध. बांधा बांधा. हा बांध. झालं. अरे मावशीजी लवकर का मावशी. हा चला. त्यावेळेस पहिल्यांदा आपण संध्याकाळी करत आहे. हो, नाही तर लवकरच. काय नाही होत. चला लवकरच करत होतो. ओळस का? हा. गुड, व्हेरी गुड. चलो अभी नेक्स्ट. कर. हो हो हो. चल. ही गाडी आपली आता जाणार आहे वापस बॅक टू पवेलियन. गावाकडे देणार आहे. खूप म्हणजे त्या गाडीत सुरुवातीला तीच गाडी होती. त्यानंतर सायकल वगैरे काहीच नव्हती त्यावेळेला. फक्त ती एकच गाडी होती बरं का. हो ना. म्हणजे या गाडीवर आम्ही पूर्ण नागपूर मधला नागपूरचा प्रवास या गाडीवर गेली. हो, 10-12 वर्ष तरी केला. खूप छान गाडी. 2012 पासून आहे गाडी. फुल ठेव आणि वर. सायकल फक्त 5 गंजूला. श्रावणात धुतली सायकल. तिनं स्कूटी धुतली, पुन्हा सायकल धुतली. तिनं आज बरीच मदत केली. हो, करायलाच पाहिजे. म्हणून तर तिचा आज क्लास सुरू आहे. तर मित्रांनो हे बघा, हे जे 4 आपले फॅमिली मेंबर दिसतात इथे, या 4 फॅमिली मेंबरला जर बारकाईने बघितलं ना तर ॲक्च्युली हा तुमचा प्रवास आहे. हो, हा म्हणजे माझा नागपूरमधल्या प्रवासाचे हे सगळेजण साक्षीदार असल्यासारखे आहेत. तर हे बघा, ही जी सायकल आहे ती एक्झॅक्टली ती सायकल नाही जी सायकल मी 2008ला ज्यावेळेस नागपूरला आलो होतो ना, तर त्यावेळेस मी एक सायकल गावाकडून आणली होती. हा नाही, आल्यानंतर नाही, काही दिवसानंतर मी गावाकडून ट्रॅव्हल्समध्ये टाकून आणली होती. आणि त्याच सायकलवरती मी ऑफिसला जाण्याचा प्रवास करायचो बरं. तेव्हा मला 2 व्हीलर येत नव्हती. कमी होत्या आणि त्या नव्हत्या. मग त्याच्यानंतर किती किलोमीटर त्यावेळेला प्रवास करायचे रोज? 4.5-5 किलोमीटर सायकलनं जायचो आणि यायचो. हा, सायकलवर नागपूरमध्ये बरं का. त्यानंतर ही गाडी घेतली. नाही, ही गाडी म्हणजे ही 2012 मध्ये गाडी ही मॅडम आली ना इकडे नागपूरला, तर ही येताना सोबत गाडी घेऊन आली. हा, तर त्यावेळेस मी गाडी जस्ट शिकलेलो होतो. आणि मग या गाडीवर जवळपास मी येणार ना, त्यामुळे मग ती
ती डबल सीट गाडी. हा. ही गाडी तर मग ही गाडी आणली होती, ही गावाकडचीच आहे. मग ह्या गाडीवरती बराच वर्ष आपला कोरोनापर्यंतचा प्रवास गेला हो. आणि मग डायरेक्ट आपण जम्प झालो याच्यावरती. हा. म्हणजे मी सांगते ना, तर हा प्रत्येक माणसाचा एक स्ट्रगल पिरियड कसा असतो. सुरुवातीला त्याच्याजवळ सायकल असते, मग थोडंसं जरा बरं झालं की मग तो मोटरसायकल घेतो आणि मग ज्या वेळेला त्यांना फॅमिली वाढते आणि गरज पडते 4 व्हीलर घेण्याची, किंवा त्यावेळेला आपण थोडेसे काय म्हणता येईल, आपण आपलं कंडिशन आपली जरी बरी असते ना, त्यावेळेला आपण 4 व्हीलर घेतो. म्हणजे हा प्रत्येकाचा जीवन प्रवास असतो. तसंच आमचा पण हा प्रवास आहे यांचा. आणि नंतरचा ही जी गाडी आहे ही आता स्पेशली बायकोसाठीच घेतलेली आहे. हो, ही मात्र ही गाडी माझी आहे. हे नवीन ॲडिशन आहे, म्हणून आता हिला आम्ही बॅक टू पवेलियन पाठवत आहेत. हिचं काम झालेलं नागपूरमधलं आता.